ही होळी बांधतात. यावेळी JCB आणलेला आहे. केवढा मोठा आहे रे. JCB वर आहे. आता इथे अशी एकाच चहूबाजूने लाकडं लावली जातात. सो भैरीबाबाचं दर्शन घेतल्यानंतर इथे मानाई देवीचं स्थान आहे. आता रात्री 12 वाजता पेटेल. त्याच्या साधारण 11 साडे 11 वाजता पालखी ज्यांच्याकडे पालट आहे तिकडून खाली साने भरती. आता होळी पेटवली जाते. तो होळी पेटलेली आहे आणि असे होतबा करून गावकरी काठी घेऊन आमच्याकडची पद्धत आहे होतबा करायची. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर, डायरेक्ट फ्रॉम कोकण. मंडळी येस, आपण आहोत आपल्या गावी रत्नागिरीमधलं मंडणगड तालुक्यातलं आपलं घोसाळे गाव. इथे आहोत. तुम्ही म्हणाल डायरेक्ट कॅनडातून इकडे. येस, सो आम्ही आलेलो आहोत. तुम्हाला मागचा व्हिडिओ बघितला असेल. सो आम्ही 2-3 दिवसापूर्वी भारतात आलो. त्याच्यानंतर 1 महिने सुट्टी आहे. सो आस्था आणि मी आहे. सो आणि आता होळी आहे, तुम्हाला बोललेलं होतं. सो होळीला गावी आलेलो आहे आणि हे आपलं घर गावचं टिपिकल कोकणी घर आपलं आहे. तर आपण ह्याच्यावरती एक व्हिडिओ करणार आहोत. पूर्ण घराची आमचं माहिती आहे. मातीचं घर आहे आमचं आणि हे छानचं अंगण आणि इकडं भारी वाटतं ना, एक नंबर. यस, आमचं घर, आमची काकी आणि पिंकी आहे आले. हाय पिंकी. अंकू आहे आमची आणि आज तर आहे. असं कसं वाटतं गावी येऊन? छान वाटतं. आणि बाबा बसले तिथे. येस मंडळी, चला आता आज होळीचा दिवस आहे आणि होळी आमच्या गावी इथे बांधली जाते खाली सानेच्या इथे. सो साना म्हणजे तिथे पालखी बसते येऊन. सो ते तुम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघाल. सो आता तिथे हळकुंड घेऊन जायचं, म्हणजे जी होळी पेटते तर त्याच्यासाठी प्रत्येक घरातून लाकूड नेलं जातं तिकडे आणि नंतर ती होळी अशी बांधली जाते. सो आपल्या घरातून सुद्धा एक हळकुंड घेऊन जायचं आहे. सो चला आता आपण जाऊया हळकुंड घेऊन तिकडे होळीच्या इथे. आणि होळीच्या इथे भरपूर आपली ओळखीचे सगळे मंडळी भेटतील. मजा बघा आणि होळी बांधतात कशी ना ती थोडीफार ह्या व्हिडिओमधून तुम्ही बघा. 2026चा शिमगा मस्त. आणि आपण इकडे आहोत 2 वर्षानंतर पुन्हा मी म्हणजे हा होळीचा सण अनुभवतो इथे. सो चला सुरुवात करूया व्हिडिओ. येस, बघा होळी आता चालू आहे. होळी लावणं चालू आहे आणि हा सगळा आता कवल म्हणतात ना याला. हा सगळा कवल आणून ठेवला, म्हणजे झाडपाला आणून ठेवलेला इकडे. आता तो लावतील. आपला हळकून पण टाकले आहे तिकडे. सगळे गावकरी मंडळी जमलेले. ही आमची सान. मला सान दाखवतो आमची. ही होळी बांधतात. यावेळी JCB आणलेला आहे. केवढा मोठा आहे रे. असा हा मोठं झाड आहे. हे का सुकलेलं झाड असतं सगळे हे आणलेली असतात. तर ही याचा आणून इथे लावली जातात. अशी झाडपाला कापून लावतात. आणि आमचं देऊळ दाखवतो तुम्हाला, देऊळ सुद्धा. आणि ही आमची सान आहे. इथे पालखी बसते, साना भरल्या जातात. ते तुम्ही आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. येस, केवढा मोठा आहे. सगळी
मंडळी आता होळी बांधतात. चला आपण पण आता मदत करू. नुसतं व्हिडिओ शूट करणं हे नसतं, तर आपण पण काम केलं पाहिजे. आता इथे जेसी वर आहे. सो आता इथे आता एवढी मोठी मोठी झाडं आहे बघ मी आणलेली आहे तिथे. आता आजूबाजूला ह्याच्यानंतर मग कौल लावलं जाईल. म्हणजे ती होळी एकदम मोठीच्या मोठी बघ, केवढी मोठी आहे बघ आमच्या इथे होळी. हा मोठा खड्डा खणलेला असतो, ह्याच्यामध्ये पूर्ण लावतात. असं आहे. तर 1-1.5 तास झालं काम चालू आहे. सगळे मुलं आपले एक एक घेतात. केवढा जड आहे तो बघा. अशी एकाच चहूबाजूने लाकडं लावली जातात. किती जणांनी घेतला बघा हा. इकडे इकडे दत्ता विचार दत्ता इथे 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 टेको. इकडे सगळी मुलं चाललेत गवत आणायला आणि इथे होळी बांधली जाते. थोडंफार मदत करून आलो आहे. आता अजून आहे तर आता गवत आणा गेल्या थोडा वेळ आहे. तोपर्यंत तुम्हाला देऊळ दाखवतो. तर हे आमचं भैरी जोगेश्वरी मानाई जागरूक देवस्थानचं प्रवेशद्वार. तिथे खाली इंगुळ आमचं पाणी तर खूप छान आहे. ते त्याचा पण व्हिडिओ केलेला आहे मी. जाऊन मी आय बटनला लिंक द्या, तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि इथे लाट फिरवली जाते चैत्र पौर्णिमेत, ह्याचा पण व्हिडिओ आहे. ही लाट आहे पहिल्यांदा तर लाकडाची होती, आता बांधलेलं आहे, बांधकाम केलेलं आहे प्रॉपर. सो इथे लाट फिरते चैत्र पौर्णिमेला. आणि हे आमचं देऊळ भैरी जोगेश्वरीचं. छानसा परिसर आहे, सुंदर परिसर आहे. कधी ह्या साईडला तुम्ही आलात तर आमच्या ह्या देवळाला नक्की भेट द्या. भैरी जोगेश्वरीचं देऊळ आहे. हा असा सुंदर आहे. ह्याची इथे इथे झाडं एवढी उंच 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 असतात ना, भरपूर. हा असा छानसा परिसर. हे आमचं देऊळ. पहिला नमस्कार करून घेऊ. आमचे भैरी बाबा, आमचं ग्रामदैवत. आणि अशी देवस्थान आणि इथे शंकराची पिंड आहे. आणि हे असा गाभारा आहे. चला नमस्कार करून घेऊ. तुम्ही पण नमस्कार करून घ्या. भैरी बाबा चांगली बुद्धी दे बाबा, सगळ्यांना सुखी ठेव. सो भैरीबाबाचं दर्शन घेतल्यानंतर इथे मानाई देवीचं स्थान आहे. भैरी जोगेश्वरीचं दर्शन घेतल्यानंतर मानाई देवीचं दर्शन घ्यायचं. असा काही छानसा परिसर आहे देवस्थानचा. आणि ही इथे एक रूम आहे जिथे काही देणं बिणं असं तो दिल्यानंतर इथं मग ते जेवण बिवण गावकीचं होतं ते इथे केलं जातं. असा छानसा परिसर. संध्याकाळी आपण इथे येणार आहोत. फाक बोलली जाते तेव्हा आपण इथेच देवाच्या मंदिराच्या बाजूने फिरतो. एवढा शांत परिसर आहे ना. संध्याकाळचे आता वाजले जवळजवळ 5:30 पावणे 6 झालेले आहेत. आणि असा सुंदर हा परिसर. आणि पक्ष्यांचे आवाज बघा किती येतात. तिकडे पक्षी बसले.
आता सगळा हा गवत लावून घेतात. आता पूर्ण असं इथे गवत लावून घेतील, बांधून घेतील. ऋषी साईडला इथे आता वर हळूहळू एक गवत लावला जाईल. पूर्ण हा गवताने ही लाकडाची लाकडांच्या वरती सगळा गवत असतात चेपून लावला जाईल, मग बांधले जातील आणि एकदम मस्त की आपली होळी तयार होईल. हे संध्याकाळचे 7:15 झालेले आहेत आणि होळी पण आता बांधून झालेली आहे. आणि आता लाईटिंगचं काम थोडंफार चालू आहे सानेवरती. हे सगळं जरा साफसूफ केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे आपलं हनुमानाचं देऊळ छानसं इथे पण लाईट लावलेली आहे. संध्याकाळी भरपूर लोक असतात गावातली होळी पेटवायला. सो तेव्हा हे सगळा परिसर भरलाच आहे. आपण येऊ तेव्हा बघूच होळी पेटवताना. आता चला आता निघूया घरी. आता जरा चहा बी पिऊया जरा निवांत असं. त्यानंतर आता रात्री 12 वाजता पेटेल. त्याच्या साधारण 11 साडे11 वाजता पालखी ज्यांच्याकडे पालट आहे तिकडून खाली सानेवरती आहे. तेव्हा बघूया आता आपण डायरेक्ट तेव्हाच भेटूया. पालखी छानपैकी नाचत पोचत खाली आणली जाते. चला संध्याकाळी नंतर भेटू. आता मस्त इथे छानसा परिसर. चलो नमस्कार करा सर. देवळात आलेल्या तर देवाची पूजा होते इथे केली.
इथे फाग बोलली जाईल. इथे आता ही छोटी होळी आहे, छोटी होळी पेटवतात, ती पेटवतील आणि नंतर मग मोठी होळी लागेल. मला नाही माई बापू, मला नाही माई बाप. कोम गेला सुताराच्या रावला, कोम गेला सुताराच्या रावला. दादानी कोंकातून दिला, दादानी कोंकातून दिला, दादानी कोंकातून दिला, दादानी कोंकातून दिला. फिरा रंगाच्या रावला, कोम गेला रंगाच्या रावला, कोम गेला रंगाच्या रावला. आता छोटी होळी पेटवली जाते, छोटी होळी पेटवलेली आहे. आता छोटी होळी पेटवली गेली आहे. येस, तिकडे पूजा झाली आणि आता हे आपल्या मोठ्या होळीची पूजा होते आणि 12 वाजल्यानंतर होळी लागेल, कारण का आज सोमवार आहे इथे. सो त्याच्यामुळे 12 वाजल्यानंतर होळी लागेल. 12ला 5 मिनटं आहेत अजून. सो इथे सुद्धा पूजा केली जाते आणि नंतर फाग बोलली जाईल आणि नंतर होळी पेटवली जाईल. आता होळी पेटवली जाते, मोठी होळी पेटवली है. गुड बाय. होळी पेटलेली आहे आणि असे होतबा करून गावकरी काठी घेऊन, आमच्याकडची पद्धत आहे होतबा करायची, एकमेकाला काठी मारतात, काठीला काठी लावतात आणि जोरदार होळी पेटलेली आहे ना, सुंदर. एका साईडला आतषबाजी चालू आहे, मस्त की चंद्र. सगळे गावकरी मंडळी जमलेली आहे. आता सगळ्यांनी नारळ टाकलेले आहेत आतमध्ये होळीत. आता नंतर ते होळीतले नारळ काढण्यात खूप मजा असते.
जोरदार प्रयत्न.